हॅलो गाय जय महाराष्ट्र. आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण बघणार आहोत स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय. ट्रेडिंगमध्ये मुख्यतः 3-4 प्रकार असतात. पहिला इंट्राडे. इंट्राडे म्हणजे आपण काय सकाळी घेतो संध्याकाळपर्यंत ठेवतो, त्या दिवसाभरात जे आपण ट्रेडिंग करतो त्याला बोलतो आपण इंट्राडे. दुसरा आहे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण 2 दिवस 3 दिवस 4 दिवस महिना 2 महिने 6 महिने 1 वर्ष कितीही दिवस तो होल्ड करू शकतो, जोपर्यंत आपल्याला चांगला प्रॉफिट दिसत नाही तोपर्यंत. नंतर आहे स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंगमध्ये आपण काय करतो, 5-10 मिनटं ट्रेड घेतो, मोठी क्वांटिटी घेतो, 1,000 2,000, लगेच प्रॉफिट दिसला लगेच बुक करतो प्रॉफिट आणि ट्रेडमधून आऊट होतो. नंतर आहे इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंगमध्ये आपण काय करतो, चांगली कंपनीचा सगळं फंडामेंटल वगैरे आपण बघतो आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करून चांगले रिटर्नचे वाट बघतो. तर त्यामध्ये आपण बघणार आहोत स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, ह्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, काय काय कुठं कुठं आपण उपयोग करू शकतो. आपल्याकडे असे बरेच जण आहेत जे नोकरी करतात, त्यांना दररोज इंट्राडेसाठी वेळ भेटत नाही, दिवसभर आपला मोबाईल स्क्रीन लॅपटॉप बघू शकत नाहीत, चार्ट बघू शकत नाहीत. त्यांच्यासाठी स्विंग ट्रेडिंग ही सगळ्यात बेस्ट आहे. आता मी ट्रेडिंग व्यू नावाचा ही ॲप्लिकेशन ओपन केलं आहे, म्हणजे वेबसाईट ओपन केली आहे. आता इथं मी इथं काय वॉचलिस्ट लावलं आहेत, म्हणजे बघा माझ्या 3 वॉचलिस्ट आहेत. त्यामध्ये मी काय केलं, निफ्टी विफ्टीचे सगळे स्टॉक ॲड करून ठेवले आहेत, म्हणजे बँक निफ्टीची इंडेक्स, निफ्टी इंडेक्स, नंतर टाटा पॉवर, टाटाचे शेअर सगळे, म्हणजे निफ्टी विफ्टीचे जे जे मेन शेअर आहेत ते बघा तुम्हाला लिस्ट दाखवतो इथे. बाटा इंडिया, टाटा केमिकल, ऑरो फार्मा, हॅवल, सगळे जे जे निफ्टी विफ्टीचे आहेत आणि चांगले लिक्विडेड स्टॉक आहेत ते मी ह्याच्यात ॲड करून ठेवले आहेत, अशी म्हणजे लिस्ट बनवलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो ॲनालिसिस कसं करायचं आणि कुठे कुठे आपण बाय करायचे चांगले संधी असतात. आता मी एक साधा चार्ट लावतो तुम्हाला तुमच्यासमोर. समजा ॲक्सिस बँकचा एक चार्ट लावला, कुठलाही रँडम चार्ट मी घेतला आहे आणि तो लावला आहे. मी काय करणार, 4 आवर टाईम फ्रेम लावला आहे, 4 आवरचा टाईम फ्रेम लावला आहे आणि मी आता स्क्रीन मोठी करतो, मग तुम्हाला चांगलंच दिसेल. मी सगळं काढतो, तुम्हाला दाखवतो कसं ॲनालिसिस करायचं. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की टाईम फ्रेम हा मोठा ठेवायचा, म्हणजे वीकली ठेवा, 1 डे ठेवा, 4 आवर ठेवा, जितका मोठा ठेवता येईल तितका ठेवायचा. आता मी सिम्पल ह्या चार्टमध्ये आणि हे काळं का ठेवलं, मी काळं आणि पांढरा असे मी कॅन्डलस्टिक ठेवलं, कारण तुम्ही जेव्हा लाल आणि हिरव्या कॅन्डलस्टिक वापरता, जेव्हा तुम्ही लाल बघता तेव्हा तुम्ही घाबरून जाता आणि हिरवं दिसतं तेव्हा ग्रेडी होता. त्यामुळे हे फॉलो करण्यापेक्षा आपण फक्त आणि फक्त चार्ट पॅटर्न फॉलो करायचे, त्यामुळे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतात, सक्सेस रेट वाढतो आपला. आता पूर्ण खाली केलेला हा चार्ट आहे, याच्यावर काहीच नाही. आता मी 0पासून सगळे ॲनालिसिस करतो आहे. पहिलं मी काय करतो, ट्रेंड लाईन घेतो आहे सिम्पल अशी, हो का, इथे एक ट्रेंड लाईन मारली, म्हणजे जितके पॉईंट, हा एक पॉईंट जुळतो आहे, इथे एक जुळतो आहे, मग असे 3-4 पॉईंट मी जुळवतो आहे, हो का, असे मी 3 पॉईंट इथं जुळवले. आता इथून म्हणजे आता मी एक झोन ड्रॉ करायचा प्रयत्न करतो, म्हणजे जिथं रेजिस्टन्स कसं ओळखायचं दाखवतो मला. हो का, इथे एक टॉप बनला आहे, म्हणजे इथून खाली पडला आहे, इथून एक खाली पडला आहे, इथून एक खाली पडला आहे. मी काय करणार, इथं असं नाही, हो का, ही आणि ही लेवल जरा मला मॅच होताना वाटते, जरा असं एक झोन ड्रॉ करतो आहे. ओके, हा झोन ड्रॉ केला आहे आणि इथे बघताय तुम्ही, इथे कसं आहे, त्यांनी सपोर्ट घेऊन, हो का, इथे सपोर्ट घेऊन असं प्राईस वर गेले आहे. मला मग इथं एक झोन बनतो, म्हणजे झोन दाखवतो तुम्हाला करून. हो का, इथं मी एक झोन ड्रॉ केला आहे. आता तुम्ही बघू शकता प्राईस जेव्हा ह्या झोनमध्ये येते परत वर जाते, परत इथं आली परत वर गेली, इथं आली परत खाली आली, इथं आली, बाईंग झोन म्हणतो आहे. म्हणजे आता जेव्हा ही प्राईस इथे येईल तेव्हा मी इथं बाय करणार, म्हणजे माझं प्रेडिक्शन काय असेल, इथं बाय करणार, मग ती प्राईस अशी इथपर्यंत तरी जाईलच. स्टॉप लॉस असेल इथे या पॉईंटच्या, म्हणजे ह्या झोनच्या खाली असेल. आता झोन आयडेंटिफाय केल्यानंतर आता पुढचे आता ॲनालिसिस कसं करायचं आणि कुठले कुठले पॅटर्न आहेत ते बघायचं. हा आहे तो इथं एक मी 200चा मूविंग ॲव्हरेज लावलेला आहे. आता माझं एक्सपेक्टेशन काय, इथं प्राईज येणार, ह्याच्याखाली मी स्टॉप लॉस लावणार आणि सोडून देणार. एवढ्या टार्गेटपर्यंत 821पर्यंत मी वाट बघणार.
आता मी सगळे तुम्हाला स्टॉक दाखवतो, माझे मी ॲनालिसिस करून ठेवलेले. हा विप्रोचा चार्ट आहे, ह्यामध्ये मला संधी दिसते. आता हा विप्रोचा चार्ट आहे. आता विप्रो चार्टमध्ये मी काय ड्रॉ केले ना, आता ह्यामध्ये मला स्विंग ट्रेडिंगचे कुठले म्हणजे असे कोणती संधी भेटते ज्यामध्ये स्विंग ट्रेडिंग केली जाऊ शकते. मी तुम्हाला बोललो तसे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आहे, जिथे 2-3 पॉईंट जॉईन होत आहेत असे. हे बघा, इथे म्हणजे 2 पॉईंट जॉईन झाले. एक झोन ड्रॉ करणार आहे मी, जिथून प्राईस सारखी टच झाली की वरती जाते, टच झाली की वरती झाले. हे बघा, झालं एवढं. आता मी काय करणार आहे, ह्या झोनजवळ म्हणजे माझी रिस्क कमी आहे, ह्या झोनजवळ मी बाईंगचा विचार करणार आहे. आता इथं बाय करणार ह्या प्राईजला, ह्याच्या खाली माझा स्टॉप लॉस लावणार. मला वाटेल इथून आता अशी प्राईज आहे वर जाणार, हा ट्रेंड लाईन ब्रेक करून ही प्राईज वर जाऊ शकते. आणि माझा स्टॉप लॉस म्हणजे लॉस मी कमी घेतो आहे आणि प्रॉफिट जास्त घेतो आहे, असं कन्सिस्टंट. आणि समजा इथं नाहीच झालं माझं, तर माझं स्टॉक काय होईल, खाली पडेल, इथपर्यंत तरी पडेल, 200 मूविंग ॲव्हरेजपर्यंत येईल. मग हा इथे एक माझा झोन आहे, या झोनपर्यंत मग मी काय करणार, जेव्हा इथं खाली पडेल परत मी इथे ॲव्हरेज मारणार आणि तो जोपर्यंत प्रॉफिट देत नाही तोपर्यंत ठेवणार. किंवा काय करणार, ॲडव्हान्समध्ये नंतर सांगेन ब्रेकआउटचं, आधी झोन आणि हेच बघूया आपण, स्टॉकच बघूया. ह्यामध्ये पण मला एक संधी भेटते. काय भेटते ते UPL हा दिसतो आहे तुम्हाला, हा मूविंग ॲव्हरेज आहे. मूविंग कितीचा आहे तर 200चा मूविंग ॲव्हरेज लावलेला आहे. ह्याच्यात मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आहे. हे बघा, 3 पॉईंट माझे जुळतात म्हणजे ट्रेंड लाईन म्हणजे चांगली ड्रॉ होते. आता मला इथं ना सपोर्ट घेताना दिसतो आहे, ह्या टच, ह्या बघा, ह्या 200च्या ह्याला टच झाला की वर जाताना दिसतो आहे, परत इथं वर जाताना दिसतो आहे. मग माझा विचार काय असेल, इथं बाय करण्याचा आणि ह्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा आणि टार्गेट वरती. नेक्स्ट स्टॉक बघूया आपण. आता 3 वाजून गेले तरी मी ॲनालिसिस करू शकतो, हा याचा फायदा आहे. आता मी माझे प्रिव्हियस सेटअप दाखवतो, म्हणजे मी कुठं कुठे ट्रेड घेतलेले. हे बघा, मी ह्या झोनचा ब्रेकआउट व्हायची वाट बघत होतो. मी इथे ट्रेड घेतलेली, इथं बाय केलेला आणि ह्या स्विंगच्या खाली स्टॉप लॉस लावलेला. त्यांनी मला बघा एवढा टार्गेट दिला, चांगला प्रकारे प्रॉफिट दिला आहे. नेक्स्ट स्टॉकमध्ये इथं पण मला बघा, इथं मी बाय केलेला TCS आणि ह्या झोनखाली मी स्टॉप लॉस ठेवलेला. केवढा टार्गेट हे प्रॉफिट दिला आहे बघा. म्हणजे कितीला घेतलेला मी, 3300ला घेतला आणि 2900ला विकला. म्हणजे खूप चांगला प्रॉफिट झालेला आहे ह्याच्यात मला. आता परत हे संधी भेटते की हे भेटते आपल्याला दाखवतो. मला इथे एक झोन आहे बघा, परफेक्ट झोन आहे, तुम्ही बघू शकता. इथे एकदा सपोर्ट घेतला आहे त्याने, इथे एकदा घेतला आहे. आता मी इथे एक ट्रेंड लाईन करतो, कन्फर्मेशनसाठी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आहे, म्हणजे सेफ्टीसाठी माझ्या. जितके कन्फर्मेशन चांगलं भेटेल आपल्याला तितकं चांगलं आहे ट्रेडमध्ये. आता ज्यावेळी इथे कॅन्डलस्टिक ही ब्रेक करेल, म्हणजे इथे ब्रेक होईल आपलं अशी कॅन्डलस्टिक, इथं मी बाय करणार आणि ह्या झोनच्या खाली माझा स्टॉप लॉस असेल. म्हणजे स्टॉप लॉस, म्हणजे कितीला बाय करतो आहे मी, 3400ला बाय करणार, स्टॉप लॉस ठेवणार 3200, म्हणजे 200 रुपयाची रिस्क घेणार आणि टार्गेट असणार माझा 2900, म्हणजे किती 400-500 रुपये माझा टार्गेट असेल ह्यामध्ये. नेक्स्ट स्टॉक बघूया, भारती एअरटेल. यामध्ये पण मी चांगला ॲनालिसिस केलेला, हे बघा ब्रेकआउटचा. हे माझे मी लास्ट टाईम केलेले सगळे ड्रॉ आहेत तसेच आहेत अजून, तुम्ही बघू शकता. इथे मला संधी भेटलेली आहे, ह्या ट्रेंड लाईन ब्रेकआउटवर मला संधी भेटलेली. 1 मिनिट, या ट्रेंड लाईन ब्रेकआउटवर कन्फर्मेशन भेटला की ब्रेक केला आहे, मी इथं बाय केला, ह्याच्याखाली स्टॉप लॉस ठेवला. माझा पहिला टार्गेट इथे ठेवला ह्या लेवलजवळ, नंतर दुसरा इथं स्टॉप ठेवलं टार्गेट आणि मी इथे बुक केलं. केवढी मूव आली बघा त्यामध्ये, एक मस्त अशी मूव आलेली आहे.